रामकृष्ण हरी. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजपासून आपल्या भारतीयांचं आणि अर्थातच हिंदूंचं नवीन वर्ष सुरू होतं. आपल्या भारतीय कालगणनेनुसार 2 राजांच्या नावाने आपली कालगणना केली जाते. एक आहे राजा विक्रम आणि दुसरा आहे शालिवांशक. कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून अर्थात बलिप्रतिपदेपासून म्हणजे दिवाळीच्या नंतर जे व्यापारी नवीन वर्ष सुरू होतं त्याला विक्रम संवत असं म्हणतात. आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून अर्थात गुढीपाडव्यापासून जे नवीन वर्ष सुरू होतं त्याला शालिवाहनशक असं म्हणतात. या नवीन वर्षामध्ये 3.5 मुहूर्त आहेत. त्यातील गुढीपाडव्याला एक पूर्ण मुहूर्त आहे. या दिवशी नवीन कामांना सुरुवात करायची. आणि दुसरी गोष्ट की आपण आपल्या प्रारब्धाने भगवंताच्या आशीर्वादाने जे काही कमवलं ते भगवंताच्या समोर ठेवायचं, भगवंताला अर्पित करायचं आणि प्रसाद म्हणून त्याचा उपयोग करायचा. आजच्या दिवसाची कथा सुद्धा अतिशय सुंदर आहे. 1900 वर्षापूर्वी प्रतिष्ठान नगर अर्थात पैठण या ठिकाणी असणारा शालिवाहन राजा आपल्या प्रजेचं खूप चांगल्या प्रकारे संगोपन तो करत होता. होनांनी आक्रमण केलं आणि त्यावेळी त्याच्याकडे सैन्य नव्हतं. इतिहासामध्ये असा विचार आला की तो कुंभाराचा मुलगा. त्याने विचार केला की आता सैन्य कसं निर्माण करायचं. तर त्याने मातीचे पुतळे तयार केलेत, मातीचं सैन्य तयार केलं आणि त्याच्यामध्ये प्राण ओतला, त्याच्यामध्ये प्राण टाकला. आणि मग त्या मातीच्या पुतळ्यामध्ये टाकलेला प्राण, टाकलेलं चैतन्य त्या सैन्याच्या माध्यमातून त्याने होनासोबत पराक्रम केला, होनासोबत युद्ध केलं आणि शत्रूला पराजित करून आपलं राज्य परत प्रस्थापित केलं, आपल्या प्रजेला सुख दिलं. या 21व्या शतकामध्ये बरेचशा लोकांना असं वाटेल की ही दंतकथा आहे, परंतु ठीक आहे, कथामध्ये काय सत्यता आहे असत्यता आहे तो भाग जाऊ द्या, परंतु याचा मार्मिक अर्थ, याचा रूपकात्मक अर्थ, याचा प्रतिकात्मक अर्थ काय आहे, याच्यातून काय माणसाला एक शिकवण मिळते. तर तसं जर पाहिलं तर आपण सगळे जे आहेत ते मातीचे पुतळेच आहोत. कोणीतरी एखादा महापुरुष, एखादा सद्गुरू, एखादा पराक्रमी पुरुष याने आपल्यामध्ये ऊर्जा ओतावी लागते तेव्हा कुठल्या तरी कामाला सुरुवात केल्या जाते. तसं आजच्या दिवशी या शालिवाहनाने मातीसारखे असलेल्या माणसांमध्ये चैतन्य ओतून त्यांच्याकडून राज्य करून घेतलं, शत्रूसोबत 2-2 हात केलेत, असा त्यातला उद्देश आहे, असा त्याचा तात्विक अर्थ आहे. आजच्या दिवशी अनेक पौराणिक घटना घडलेल्या आहेत म्हणून याला नवीन वर्ष म्हणावं. खरं तर इंग्रज आमच्या भारतामध्ये आणि आपल्यावर जवळपास त्याने 150 वर्ष राज्य केलं. त्याच्या अगोदर सुद्धा जवळपास 1000 वर्षापर्यंत इस्लामाने आपल्यावर राज्य केलं. आणि नाही म्हटलं तरी हे माणसं जरी निघून गेले तर त्यांची मानसिक गुलामी, त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या मनावर गुंतल्या गेल्यात. म्हणून आजही भारतामध्ये राहून नवीन वर्ष कधी तर आम्ही बरेचसे जण सांगतो की 1 जानेवारीला आणि 31ला मग रात्रभर तो गोंधळ. खरं तर आजच्या काळामध्ये असं पाहायला भेटतं की ज्या ज्या गोष्टीमध्ये खूप विकृती आहे ते करण्यामध्ये माणसाचा कल जास्त आहे. डीजेंचा बहिरव होतील अगदी कर्कश असा आवाज, दारूंचे दुकानं रात्रभर उघडे ठेवून त्यामध्ये चाललेला तो नंगा नाच आणि त्यामध्ये मग ते 31 आणि नवीन वर्ष जेव्हा 1 जानेवारीला सुरुवात होते तेव्हा माणसं 12 वाजता उठतात. नवीन वर्ष म्हणावं असं कुठलंही कारण 1 जानेवारीला सांगता येणार, परंतु गुढीपाडव्याला नववर्ष म्हणता येईल असे अनेक कारणं आपल्याला आपली भारतीय संस्कृती, पुराणं, शास्त्र आणि इतिहास देतात. ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली, त्या सृष्टीचा वाढदिवस म्हणजे आजचा दिवस आहे. ज्या भूमीवर आपण राहतो ती भूमी आज निर्माण झाली. दुष्ट, दुराचारी, बलात्कारी असा रावण, त्या रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र, सीतामय्या आणि सौमित्र अर्थात लक्ष्मणासह आज परत अयोध्येला आले आणि सर्व अयोध्यावासियाने आनंद उत्सव केला, गुढ्या उभारल्या. दक्षिणेमध्ये असलेला वाली नावाचा राजा होता तसा पराक्रमी, परंतु लोभामुळे आणि लालचामुळे नंतर तो दुष्ट बनला
दुराचारी बनला. आपल्या भावाची, लहान भावाची पत्नीच त्याने पळवून आणली. आज रामचंद्र प्रभूंच्या माध्यमातून सुग्रीवाने या वाडीचा वध केला आणि किष्किंधा परिसरातील दक्षिण भागातील त्या सगळ्या प्रजेला परत एकदा चांगले दिवस आलेत. वाळी त्या अत्याचारातून त्यांची सुटका झाली. भगवान शंकराने आजच्याच दिवशी तांडव नृत्य केलं होतं असा विचार आलेला आहे. एक ना अनेक अशा पौराणिक कथा आजच्या दिवशी घडल्या. तसं आपण या सृष्टीकडे जर पाहिलं तर हा चैत्राचा महिना आहे. रखरखीत ऊन, दूर दूर जर पाहिलं तर पाणी पाहायला भेटत नाही. आणि याही काळामध्ये आपण जर या निसर्गाकडे पाहिलं तर झाडांना चैत्र पल्लवी फुटलेले असतात. अर्थात अंकुर फुटतात, नवे पानं फुटतात आणि सगळीकडे जणू काय निसर्गाची उधळण होतं. जणू काय हा संपूर्ण निसर्ग नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होतो. किती किती कारणं सांगता येईल. म्हणून आजच्या दिवशी गुढी उभारायची आणि गुढी उभारून आजचं नवीन वर्ष साजरं करायचं. आम्ही जी गुढी उभारतो त्या गुढीच्या प्रतीकामागे खूप मोठा विचार आहे. एक सुंदर बांबूची काठी घ्यायची, घरामध्ये असलेलं नवीन वस्त्र, त्याचबरोबर निंबाचा पाला, गाठी आणि हे सगळं एका काठीला बांधायचं. आणि वरून जर आपली क्षमता असेलच तर चांदीचा कलश ठेवा, नाही चांदीचा तर पितळाचा कलश ठेवा आणि घराच्या मुख्य भागावर ही गुढी उभारा. खरं तर किती गोड विचाराच्या पाठीमागे आहे. बांबूची काठी म्हणजे काय आहे तर बांबूची काठी जशी गुढी उभारण्यासाठी कामं येते तसं श्रीकृष्ण भगवंताने जो वादन केलं होतं, जी बासरी वाजवली होती ती बासरी सुद्धा बांबूचीच. जणू काय तो बांबू आपल्याला सांगतो, ती बासरी आपल्याला सांगते की मी माझ्या जीवनामध्ये स्वतःचा स्वर ठेवलाच नाही. भगवंत ज्याप्रमाणे वाजवेल, भगवंत प्राण फुकेल त्याप्रमाणे मी जगते. तसं आपलं जीवन सुद्धा आपल्या अभिमानाने नाही तर भगवंताच्या कृपेनं चालावं, भगवंताच्या प्रेरणेनं चालावं असा तो बांबू आपल्याला शिकवून देतो. असलेली नवीन वस्त्र आपल्या जीवनामध्ये समृद्धीचं प्रतीक असतं आणि ते नवीन वस्त्र आपल्याला हे शिकवतात की तुमची क्षमता आहे, तुमची मर्यादा आहे, तुम्ही तर नवीन कपडे घालाच. परंतु जगामध्ये बरेच असे लोक आहेत की त्यांना नवीन कपडे घालण्याची इच्छा आहे परंतु त्यांना ते भेटत नाही. त्यांना सुद्धा त्याचं दान करा. या दिवशी निंबाचा पाला खाण्याचा विधी आहे. का बरं? आता नवीन वर्षाला तुम्ही सुरुवात करणार आहात तर सगळेच दिवस सुखाचे असणार आहे, दुःखाचे दिवस सुद्धा असणार आहे. त्याचा स्वीकार आजच करा. बरं, जीवनामध्ये जे दुःख येतील ते कायमच राहतील असं नाहीये. जीवनामध्ये सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख असं कालांतराने एकानंतर एक या घटना घडत राहतात. ही गुढी आम्हाला शिकवत आहे की जीवनामध्ये दुःख आले तर खचून जाऊ नका. कारण दुःखाचे दिवस गेल्यानंतर नक्की सुखाचे दिवस येतात आणि त्या काळामध्ये म्हणा की ये भी दिन चले जाएंगे, म्हणून सुखाचे दिवस सुद्धा येतात. त्यासाठी ती साखरेची गाठी लावली आहे. अरे, निंबाचा कडवटपणा एक दिवस निघून जाईल आणि जीवनामध्ये गोडी सुद्धा येईल. अजून एक गोष्ट अशी आहे की ज्या लोकांच्या जीवनामध्ये अमृत प्राप्त होतं, ज्यांना अमृतमय जीवन प्राप्त होतं, त्यांच्या जीवनामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये संघर्षच असतो. त्या संघर्षाची आठवण करून देणारा तो निंबाचा पाला आणि मग सगळ्यात वर असलेली ती वाटी कलश. तो कलश जीवनाला असं शिकवतं की आपलं आयुष्य इतकं उज्ज्वल बनवा. कर्माने, भावनेनं, विचाराने ते इतकं दिव्य, इतकं उंच व्हावं हे आपल्या पूर्वजांना वाटावं की आम्ही ज्या मुलाला जन्माला घातलं तो कीर्तीने एवढा मोठा झालाय की त्याला बघून आमची मान उंचावते असं प्रतीक शिकवणारा तो कलश आहे आणि संपूर्ण ही गुढी आहे. खरं तर आमचे हे भारतीय सण जवळ आलेत की काही माणसं राहतात भारतामध्ये, दिसतात भारतीयांसारखे, परंतु त्यांच्या मध्ये धातुगत दोष आहे. म्हणजे काय, ते दिसतात भारतीय परंतु परकीयांच्या गुलामीमध्ये राहत असताना मानसिक गुलामी त्यांना आली. भारतीय सणांची संस्कृती न पाहता त्यामध्ये त्यांच्या दृष्टीची विकृती टाकून लोकांचा बुद्धिभेद करण्याचा ते प्रयत्न करतात. खरं तर गुढीपाडवा आला, गुढीपाडवाकडे पाहत असताना आजच्या सोशल मीडियाचा उपयोग करून लोकांना सांगतात बांबू हा मेलेल्या माणसाला वाहून नेण्यासाठीच
निंबाचा पाला अशुभच, परंतु याच्यातली असलेली पवित्रता बाजूला सारून केवळ लोकांची बुद्धी फिरवण्याचं काम हे सगळे मंडळी करतात. अजून एक संदर्भ या गुढीपाडव्याच्या माध्यमातून दिला जातो, गुढीपाडव्याच्या संदर्भामध्ये दिलेला जातो. या महाराष्ट्र भूमीला मोठं करण्यासाठी, स्वराज्य टिकून ठेवण्यासाठी ज्या महापुरुषांनी बलिदान केलं, आपल्या जीवनातील क्षण आणि क्षण खर्ची घातला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज. या महाराष्ट्रामध्ये तो औरंगजेब आला होता आणि त्याला आपल्या हिरव्या झेंड्याखाली, इस्लाम धर्माच्या खाली त्या लुटारूला असं वाटत होतं की सगळ्यांना या झेंड्याखाली आणायचं, आणि म्हणून सगळा भारत त्याने जिंकत आणला होता. त्याला जिंकता आलं नाही दख्खन, अर्थात हा आपला दक्षिण भारत, महाराष्ट्र, कारण ते राज्य करत होते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर, महाराज आपल्याला सोडून गेल्यानंतर या स्वराज्याचं काम अतिशय नेटाने छत्रपती संभाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराजांनी केलं. किती तो पराक्रम! आपल्या 32 वर्षाच्या वयामध्ये अनेक लढाया जिंकल्यात. या यवनांना, या मुघलांना जेरीस आणलं, आणि दिल्लीला राहणारा हा औरंगजेब संभाजी महाराजांमुळे त्याला आपलं सगळं सैन्य घेऊन महाराष्ट्रामध्ये यावं लागलं. खरं तर दुर्दैव असं आहे, बऱ्हाणपूरच्या त्या लुटीमध्ये आणि बऱ्हाणपूरच्या त्या स्वारीमध्ये तो औरंगजेब मरता मरता वाचला. खरं तर तो तेव्हा मेला असता तर छत्रपती संभाजी महाराजांच्या आधिपत्याखाली महाराष्ट्राचं स्वराज्य अजून बहरलं असतं, अजून काय वेगळाच रंग या महाराष्ट्रामध्ये राहिला असता. परंतु दुर्दैवाने तो वाचला, आणि पुढे संभाजी महाराज अनेक पराक्रम गाजवत असताना आपल्याच हिंदूंच्या गद्दारीमुळे म्हणा, आपल्याच लोकांच्या अप्रामाणिकतेमुळे म्हणा, संभाजी महाराज पकडले गेलेत. आणि मग संगमेश्वर पासून त्यांना या ठिकाणी तुळापूरला आणलं आणि त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे केलेत. संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे होत असताना सुद्धा प्रत्येक तुकडा म्हणत होता, स्वराज्य, माँसाहेब, शिवाजी महाराज, तात्यासाहेब. रक्ताचा, शरीरातील असलेल्या रक्ताचा शेवटच्या थेंबापर्यंत माझ्या संभाजी राजाने हार मानली नाही, स्वराज्यासाठी मरण पत्करलं. हा दिवस होता अमावस्येचा, अर्थात गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर. लोकांचा बुद्धिभेद करणारे माणसं असं सांगतात की संभाजी महाराजांना मारल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये असलेल्या एका विशिष्ट जातीनं तो आनंद उत्सव गुढी उभारून साजरा केला. किती हा मूर्खपणा, किती हा बुद्धिभेद! अहो, गुढीची परंपरा जवळपास आपल्याकडे हजारो वर्षापासून आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज 12व्या शतकामध्ये म्हणतात, माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने येणं गुढी, पांडुरंगी मनरंगी. आमचे चोखोबा महाराज म्हणतात, टाळी वाजवावी, गुढी उभारावे, वाटती चालावी पंढरीची. भगवंत ज्यावेळी इथं अवतरित होतो त्यावेळी काय करतो? सज्जना करवी सुखाची गुढी उभारतो, असं आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. भगवान श्रीकृष्णाचं प्रागट्य गोकुळामध्ये जेव्हा झालं तेव्हा काय केलं तिथल्या लोकांनी? तुकाराम महाराज वर्णन करतात, गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, असं मांगल्याचं प्रतीक असलेली ही गुढी. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं बलिदान यासाठी आहे की ही संस्कृतीची, सुखाची, संत विचारांची, देव विचारांची, ऋषीमुनींच्या विचारांची, स्वातंत्र्याची गुढी अबाधित राहावी, आणि त्यासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलं. गुढीपाडव्याच्या दिवशी जेव्हा आपण गुढी उभारतो, ही गुढी उभारीत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण व्हावी आणि संभाजी महाराजांची आठवण व्हावी, आणि गुढी उभारीत असताना मनोमन त्यांना आश्वासन द्यावं, आतापर्यंत आपण जी ही सुखाची, विचारांची, स्वराज्याची गुढी आमच्यापर्यंत दिलीत, आणलीत, ते आम्ही अबाधित ठेवू, अशा प्रकारची प्रतिज्ञा आणि आश्वासन आपण महाराजांना द्यावं. पण असा हा अतिशय सुंदर आणि अतिशय अनेक संदर्भाने युक्त असलेला हा गुढीपाडव्याचा सण आहे. सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक अशा अनेक घटनेचा साक्षीदार हा गुढीपाडव्याचा सण.
या दिवशी आपल्याजवळ जे आहे ते भगवंताने मला दिलं ही भावना ठेवून त्याला समर्पित करावं आणि त्याचा प्रसाद म्हणून आपल्या जीवनामध्ये वर्षभरामध्ये चांगल्या घटनेची आखणी करावी, चांगल्या कार्याची आखणी करावी. माझ्या जीवनामध्ये मी सुखी राहील, मी आनंदी राहील आणि इतरांच्या जीवनामध्ये सुद्धा आनंद पसरवण्याचा भरपूर प्रयत्न करेल असा संकल्प आजच्या दिवशी घ्यायचा. धन्यवाद. रामकृष्ण.